जय जवान जय किसान मित्रांनो, मी अमोल वैद्य, अंकुर सीड्स प्रतिनिधी खामगाव. आज आपण आलो आहोत वरवड बकाल येथील आपले आडत दुकानदार आहेत श्री गजानन ट्रेडर्स वरवड बकाल. तर शेटजींसोबत आपण आहोत. आज आपण शेटजींना विचारूया की अंकुर चारू आणि इतर तुरीचे वाणं याचं जे त्यांच्याकडे माल येतो खरेदीसाठी त्यांना, तर त्याच्यामध्ये त्यांना काय फरक जाणवला आणि का बरं चारू तुरीमध्ये प्रीमियम रेट हा शेतकऱ्यांना दिला जातो. शेटजी नमस्कार. नमस्कार, मी ललित राठी, वरवड बकाल. चारू तुरीचं असं आहे की चारू तुरीमध्ये हा लागणारा जो मिलवाल्यांना झडका आहे फाटक्याचा, हा जास्त असल्यामुळे त्याला 400 ते 500 रुपये भाव शिल्लक येतात. बाकीच्या तुरीमध्ये कसं आहे, मारुती झालेली याच्यात उतारा हा कमी येतो. याच्यात मुकांचं प्रमाण थोडं जास्त येत असल्यामुळे त्याला भाव कमी मिळतो. म्हणजे झडता चांगला असला म्हणजे झडता जास्त भाव, जास्त, झडता कमी भाव. कमी. बरं, आता एक तुरीचा कट्टा आहे आपल्याकडे, जर तूर आणलेली काही शेतकऱ्यांनी, तर शेटजी हे तूर काय रेट विकले गेली? हे 8,000 रुपयापर्यंत हा माल गेला. 8,000, 8,100. अरे बापरे, 8,000 ते 8,100 रुपये. 8,100 खाली 75 पासून माल विकून राहिले. 75 पासून ते 8,100 रुपयापर्यंत. अरे बापरे, हा माल 8,000 ते 8,100 रुपये विकले. एकदम चांगला दिसतोय. हे पण चारूच तूर आहे ना? हो, चालू. चालू म्हणजे कसं आहे, अलग अलग व्हेरायटी, अलग अलग शेतातला वेगवेगळा माल येतो. हो हो हो. एक सारखा येत नाही, कमी जास्त प्रमाणात फरक राहतो. फरक. पण इतर वाणाच्या तुलनेमध्ये चारू मोस्टली चारू जास्त आहे पेरा आपल्या इकडं. हो हो हो, बरोबर. हां, तर त्यामुळे शेतकऱ्यांना 2 पैसे हा 2 पैसे फायदा होतो. चारू हे वाण सर्वच पेरतात. अच्छा. झडतीलाही चारू वाहन जास्त 8 ते 10 ची झडती लागते. हो हो हो. बाकी वाहनाची तेवढी लागत नाही. पहिले कसं मारुती पेरत, पण मारुतीचं भाव कमी आहे त्याच्यापेक्षा 200 रुपयांनी. बरोबर. चारूला प्रीमियम रेट मिळतो. प्रीमियम रेट मिळतो, कारण की उत्पन्न शिल्लक येते आणि झडताही जास्त राहतो. बरोबर. डाळीचा जो मिलवाल्यांना डाळीचा जो झडता आहे तो शिल्लक राहतो बाकीच्या अदर वाहनापेक्षा. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रीमियम रेट हा मिळतो. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.